Hello student, practice problem 10 on not for profit function. From the following receipt and payment account, KVP Engineering College, Nashik for their ending on 31st March 2019 and additional information, prepare income and expenditure account for their ending 31st March 2019 and balance sheet as on that date. Receipt and payment account for their ending 31st March 2019. Receipt side, to balance brought down, cash in hand 18,000, cash at bank 1,04,000, interest 55,000, subscription 28,300, life membership fees 25,000, donation 7 lakh, tuition fees 12,30,000, term fees 2,08,000, sundry receipt 8,000, ॲडमिशन फीज रेव्हेन्यू 60,000. तर हे सगळे रिसिप्ट साईड जेवढे आहेत ते आपलं इन्कम आहे. नेक्स्ट पेमेंट साईड मीन्स एक्सपेंडिचर आपलं सॅलरी टू टीचिंग स्टाफ 11,70,000, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 55,000, बुक्स 61,000, फर्निचर 51,000, स्टेशनरी 21,850, फिक्स्ड डिपॉझिट ऑन 31st March 2019 8,50,000, balance carried on, cash in hand 60,650, cash at bank 2 lakh. Additional information, books opening balance 6 lakh, closing balance 6 lakh, furniture opening balance 3,19,000, closing balance 3 lakh, fixed building fund 10 lakh question mark, fixed deposit 9,10,000 question mark, capital fund 9,47,400 question mark. First, 50% of donation are for building fund and the balance is to be treated revenue income. Outstanding subscription rupees 5,300, life membership fees are to be capitalized. ॲडजस्टमेंट जे आहेत या ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स दिली आहेत ज्यामध्ये बुक्स, फर्निचर, बिल्डिंग फंड, फिक्स्ड डिपॉझिट, कॅपिटल फंड यांचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आणि काहींचा क्लोजिंग दिला आहे. आणि त्याचबरोबर जे परचेस झालेल्या असेट्स आहेत त्या परचेस झालेल्या असेट्स पेमेंट साईडला दिसत आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड, जेवढे डोनेशन आहे ते म्हणजे 7 lakh, त्याचा 50% पार्ट हा बिल्डिंग फंडसाठी यूज करायला सांगितलं आहे. देन रिमेनिंग 50% हा इन्कमला, रेव्हेन्यू इन्कमला म्हणजेच आहेच त्या ठिकाणी इन्कम साईडला राहणार. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, सबस्क्रिप्शनवर आउटस्टँडिंग सांगितलं आहे म्हणजेच ते ॲड होणार अँड सेकंड इफेक्ट त्या ठिकाणी असेटला दिसणार. लाईफ मेंबरशिप फीज आर टू कॅपिटलाइज, लाईफ मेंबरशिप फुल्ली कॅपिटलाइज करायला सांगितले, ते कॅपिटलमध्ये ॲड होणार. स्टार्ट. फर्स्ट आपण पोस्टिंग करून घेऊया रिसिप्ट साईड. त्या अगोदर ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण मार्किंग करूया. ॲडजस्टमेंट आहे कशावर बघा, बुक्स इथे या ज्या दिसत आहेत त्या परचेस झालेले बुक्स आहे. त्यानंतर फर्निचर, ही देखील फर्निचर म्हणजे या ठिकाणी परचेस झालेली आहे. नेक्स्ट बिल्डिंग फंड, फिक्स्ड डिपॉझिट, नेक्स्ट कॅपिटल फंड आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर डोनेशन, त्यानंतर सबस्क्रिप्शन, लाईफ मेंबरशिप फीज, एवढ्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे आपल्याला करायचे आहेत. पोस्टिंग करायचं आहे. बॅलन्स ब्रॉडडाऊन आहे ज्याचा फर्स्ट इफेक्ट झालेला आहे ऑलरेडी म्हणून इथे सेकंड इफेक्ट दिसतोय, त्याचा आपण इफेक्ट करत नाही. इंटरेस्ट
इंटरेस्ट ही आपली इन्कम साईड आहे दिसणार. बाय इंटरेस्ट आपण त्यामध्ये सबस्क्रिप्शनसाठी जागा ठेवणार आणि त्यानंतर इंटरेस्ट देणार. बाय इंटरेस्ट $55,000. Next subscription, buy subscription, ॲडजस्टमेंट आहे म्हणजे इनरला घेणार 28,300. 28,300 ॲडजस्टमेंटवर सांगितले. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर ₹5,300. ॲड आउटस्टँडिंग subscription 5,300. 33,600. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट हा असेट साईडला दिसणार. फिक्स असेटसाठी जागा ठेवणार. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300. नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीज लाईफ मेंबरशिप फीज 25,000. ॲडजस्टमेंट आहे 25,000. ॲडजस्टमेंट सांगते लाईफ मेंबरशिप फीचा 100% पार्ट हा कॅपिटलाइज होणार, लेस कॅपिटलाइज. $25,000 आउटर नील कॅपिटल फंडमध्ये ॲड होणार. कॅपिटल फंड जो आहे तो आपण नंतर घेणार. ॲड लाईफ मेंबरशिप फीज $25,000. नेक्स्ट डोनेशन बाय डोनेशन 7 lakh इनरला. ॲडजस्टमेंट सांगितले आहे 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, लेस बिल्डिंग फंड 50% means 3,50,000 outer 3,50,000. 50% जो बिल्डिंग फंडला गेला आहे तो आपण बिल्डिंग फंड घेऊया. बिल्डिंग फंड म्हणजेच तुमची लायबिलिटी साईड. बिल्डिंग फंडला ॲड डोनेशन. डोनेशन आहे किती बिल्डिंग फंडला 50% म्हणजेच 3,50,000. बिल्डिंग फंड ऑलरेडी किती आहे आपण नंतर चेक करूया. त्यानंतर ट्युशन फीज बाय ट्युशन फी इन्कम आहे ती. ट्युशन फीज 12,30,000. नेक्स्ट टर्म फी बाय टर्म फी 2,08,000. 2,08,000. Sundry receipt $8,000.
ॲडमिशन फीज $60,000. आपली रिसिप्ट साईड संपली आहे. त्यानंतर आपण जातो आहे पेमेंट साईडला. ज्या ठिकाणी पेमेंट्स केलेले आहे किंवा ज्यासाठी पेमेंट झालेलं आहे ते चेक करणार. सॅलरी टू टीचिंग स्टाफ एक्सपेंडिचर केलं आहे आपण त्यासाठी. टू सॅलरी टीचिंग स्टाफ 11,70,000. Next, electricity charges $55,000. ज्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे डायरेक्टली आउटरला घेऊ शकतो आहे. बुक्स ही आपली असेट्स आहे, असेटमध्ये घेणार. बुक्स ऑलरेडी बुक्स किती आहेत? ओपनिंग बॅलन्स 6 लाख इनरला. ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्टमध्ये आहे तो, आणि जो आता पेमेंट साईडला दिसतो तो परचेस झालेली बुक्स आहेत. बुक्स 6 लाख. नेक्स्ट, ॲड परचेसेस $61,000. 6,61,000. अँड क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिसतो आहे बुक्सचा 6 लाख. आउटरला दिसायला हवा. इनरला दिसत आहेत 6,61,000 आणि आउटरला दिसत आहेत 6 लाख. मीन्स 61,000 एवढे डिडक्ट झालेत, म्हणजेच तो डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन, जर डेप्रिसिएशन असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट जाणार टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स. इनरला घेणार आपण 61,000. नेक्स्ट, फर्निचर 51,000. हे देखील परचेस झालेली दिसते. फर्निचर ओपनिंग बॅलन्स $3,19,000. ॲड परचेसेस 51,000. $3,70,000. क्लोजिंग बॅलन्स आहे 3 लाख, जो आउटरला दिसणार. म्हणजेच मध्ये जो डिफरन्स दिसतोय 3,70,000 आणि 3 लाख यामधला, तो म्हणजेच काय झालं आहे, अमाऊंट डिडक्ट झालेली आहे. 70,000 डिडक्ट झाली आहे, म्हणजेच ते डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन 70,000. सेकंड इफेक्ट, फर्निचर $61,000 plus 70,000, 1,31,000. Next, stationery 21,850. तो stationery 21,850. Next, fixed deposit assets. ठीक है, फिक्स्ड डिपॉजिट ओपनिंग बैलेंस है 9,10,000.
नेक्स्ट परचेस केलेलं दिसतं आहे 8,50,000 मीन्स ॲड परचेसेस. $8,50,000, 9,10,000 plus 8,50,000, 17,600. Next, balance carried on cash in hand, cash at bank. Cash in hand rupees 16,650. Cash at bank 2 lakh. Okay. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपले क्लिअर झाले. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधली पोस्टिंग काय राहिली आहे ती बघा. बिल्डिंग फंडचा ओपनिंग बॅलन्स आहे 10 lakh, तो घेणार बिल्डिंग फंडला 10 lakh. 10 lakh प्लस 3,50,000, 13,50,000. कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स दिसतोय 9,47,400 प्लस 25,000, 9,72,400. त्यानंतर ॲडजस्टमेंट आपल्या तिन्ही आहेत त्यांचे डबल पोस्टिंग संपलेली आहे. आता आपण क्लोज करायला घेऊया. फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. क्रेडिट साईड आपण चेक करून घेऊया. मोठी दिसते ती 33,600 प्लस 55,000 प्लस 3,50,000 प्लस 12,30,000 प्लस 2,08,000 प्लस 2,08,000 प्लस 8,000 प्लस 60,000, 19,37,400. 19,37,400 बोथ साईडला घेऊया. मायनस 11,70,000 मायनस 55,000 मायनस 21,850 मायनस 1,31,000, 5,59,550. सरप्लस असणार आपला हा. कारण या ठिकाणी इन्कम साईड आपली जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहे, म्हणजे सरप्लस. सरप्लस ट्रान्सफर टू कॅपिटल फंड, ॲड सरप्लस 5,59,550 ॲड करणार. 1,53,000 सॉरी 15 lakh 31,950 plus 13,50,000 28,81,950. other side 6 lakh plus 3 lakh plus 17,600 plus 79 plus 20 17,60,000 means झाले तिथे 0. 17,60,000 plus 5,300 plus 1,16,650 plus 2 lakh 28,850
28,81,950 आपल्या या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली होतो आहे. दोन्ही साईड आपल्या कव्हर झाल्या आहेत, म्हणजे प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी टॅली झाला आहे.